आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र। मीरा भाईंदर शहरातील भाईंदरमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानामध्ये आंतरशाळीय क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाचं नाव आहे मंथन महोत्सव। या मंथन महोत्सवाच्या कार्यक्रमाचा तिसरा दिवस, याच्यामध्ये आंतरशाळीय आज क्रीडा ॲक्टिव्हिटी होणार आहे। स्पोर्ट ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये खो खो, कबड्डी, याच्यामध्ये मुलांचाही सहभाग अगदी व्यवस्थितपैकी आहे, बऱ्यापैकी आहे। आणि सांगण्याची आधी गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होऊन गेले। या संपूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये फार मोठा एक शिवसैनिकांनी खुलासा केलेला आहे, ते म्हणजे सचिन मांजरेकर यांनी, की जर जी महानगरपालिका जे राबवत नसेल, जर मंथन महोत्सव राबवत असेल, तर ह्या मंथन महोत्सवाच्या कार्यक्रमाला दुजाभाव महानगरपालिकेकडून का मिळतो। या संपूर्ण गोष्टीवरती कार्यक्रमाचे आयोजक आणि सचिन मांजरेकर यांनी काय खुलासा केला आपण जाणून घेऊ। तर काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदाही राजू वेतोस्कर यांच्या मार्फत मंथन महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यंदाचं 15वं वर्ष आहे। कार्यक्रम करणं मोठी गोष्ट नाही, पण त्यांचं सातत्य टिकवणं हे राजू वेतोस्कर यांनी केलेलं आहे। त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? मुळात राजू वेतोस्कर हा स्वतः एक कला आणि क्रीडाप्रेमी आहे, स्वतः एक खेळाडू आहे। एका खेळाडू जेव्हा अशा प्रकारचा महोत्सव साजरा करतो, त्याचं महत्त्व काय ते ह्याला सगळ्यात जास्त माहिती आहे। आणि खरंच आम्ही ऋणी आहोत या व्यक्तीचे, कारण मीरा भाईंदर शहरामध्ये जी गोष्ट महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली गेली पाहिजे, सगळ्या शाळांसाठी, कॉलेजेससाठी हे मैदानी खेळ जिवंत ठेवले पाहिजे, ती गोष्ट महानगरपालिका न राबवता एक सामाजिक संस्था, मंथन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याचे अध्यक्ष सर्वस्वी आदरणीय राजू वेतोस्करजी हे राबवतात, हे आमच्यासाठी खरंच अभिमानास्पद बाब आहे। 15 वर्ष सातत्य, मग तुम्ही म्हटलं नगरसेवक असताना, नगरसेवक नसताना सुद्धा खेळ जिवंत राहायला पाहिजे, खेळाडूंना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे, या अतिशय प्रांजळ भावनेने ही व्यक्ती काम करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाळेतून आणि कोणत्याही विद्यार्थ्याकडून एकही रुपया या ठिकाणी न घेता मोफत प्रमाणात जास्तीत जास्त मुलांना या खेळात समाविष्ट कसं करता येईल, म्हणजे यावर्षीचा रेकॉर्ड जर पाहिला तर 85 शाळेने सहभाग घेतलेला आहे। साधारणतः 5000 ते 6000 विद्यार्थी आज या मैदानात गेले 4 ते 5 दिवस ये जा करत आहेत। इतकी मोठी उपलब्धी, शहराच्या एका कोपऱ्या बाजूला हे मैदान आहे। बरं, या मैदानाचंही भवितव्य असं आहे की हे मैदान निर्माणच केलं या व्यक्तीने, राजू वेतोस्करांनी 15 वर्षापूर्वी या मैदानाची निर्मिती केली, हे मैदान जिवंत ठेवलं। आजही अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे साहेबांकडे आम्ही विनंती केली होती की हे मैदान आम्ही टिकवलंय, वाढवलंय, जपलंय, परंतु ह्याचं सातत्य, मैदानाचं सातत्य हे वर्षानुवर्ष राहिलं पाहिजे, याची तरतूद करा। आणि सगळ्यात दुर्दैवाचा भाग असा आहे की जी गोष्ट महापालिकेने राबवली पाहिजे ती गोष्ट आज एक राजू वेतोस्कर नावाचा एक खेळाडू त्याच्या संस्थेच्या सदस्यांना सोबत घेऊन राबवतोय, परंतु महानगरपालिकेने हे संपूर्ण मैदान फ्री ऑफ कॉस्ट करून दिलं पाहिजे होतं, कारण असे खेळ हे झाले पाहिजेत। पण तरी सुद्धा यातून ते फी आकारतायत, एक प्रकारचं त्या ठिकाणी ते मानधन घेत आहेत, हे थोडं खंतजनक आहे आणि चिंताजनक बाब आहे। आदरणीय आयुक्तांना तुमच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की खेळाडू आहेत, शाळा आहेत, कोणत्याही 1 रुपयाचा या ठिकाणी व्यवहार न होता, कोणताही व्यापार न होता, मुलांसाठी, मुलांच्या शहरासाठी एक चांगलं व्यासपीठ वेतोस्कर साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। याचं संपूर्ण मानधन तुम्ही रद्द करा, की जी काय तुम्ही फी आकारता ती रद्द करा। गेल्या मंथनमध्ये तुम्ही याचा उल्लेख केला होता की पुढच्या वर्षीपासून मंथनला कोणतेही फीज न देता या संपूर्ण क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल, परंतु हा शब्द ते कसे काय विसरले कुणास ठाऊक। त्यांनी डिपॉझिट सुद्धा घेतलेलं आहे आणि मानधन सुद्धा आकारण्याची गोष्ट केलेली आहे, तरी सुद्धा पुन्हा असं वाटतं की त्यांनी इथे यावं, मुलांचा हा उत्साह बघावा, या व्यक्तीची मेहनत बघावी आणि त्यानंतर निर्णय पुन्हा एकदा घ्यावा की खरंच ह्या गोष्टी होण्यासाठी मानधनाची आवश्यकता आहे का। कारण या ठिकाणी अनेक जत्रोत्सव होतात, अनेक क्रीडे टुर्नामेंट या ठिकाणी होतात, लग्न सोहळे होतात, पूजापाठ होतं, एक व्यापार चालतो, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मानधन घ्या की, त्यात तुम्हाला नाही म्हटलेलं नाहीये। परंतु या शहराचं जे भवितव्य आहे, हे युवा पिढी, हे तुमचं जबाबदारी होती, एक महानगरपालिकेची जबाबदारी होती की त्यांनी असे खेळ महोत्सव राबवले पाहिजेत। पण तुम्ही जर राबवत नाहीत आणि हा व्यक्ती जर ही राबवतोय, तर तुम्ही पूर्ण ताकदीने या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। मी आदरणीय आमचे लाडके आमदार व नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचे मनापासून आभार मानतोय, कारण ती व्यक्ती नेहमी कला क्रीडेला वाव देते, एक प्रकारे प्रोत्साहन देते। ती व्यक्ती आज नागपूर अधिवेशनामध्ये आहेत। काल त्यांना जेव्हा मी भेटलो ते मला आवर्जून बोलले, सचिन राजूच्या क्रीडा महोत्सवाला जा, या अधिवेशनामुळे मला जाता येणार नाहीये, परंतु या मोठ्या उत्सवाचा शिवसेनेच्या वतीने जे काही त्याला सहकार्य हवंय ते संपूर्ण सहकार्य त्याला दे, कारण असे उत्सव, असे महोत्सव हे होणं ही या मीरा भाईंदर शहराची गरज आहे। मी मनापासून आदरणीय आमदारांच्या वतीचा हा निरोप राजू वेतोस्करांना देत आहे की आमदारांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, तुला आशीर्वाद दिलेले आहेत, तू असे खेळ या मुलांचं भवितव्य असंच पुढे घेऊन जाशील ही त्यांना पूर्णपणे खात्री आहे। मी सर्व या मंथनच्या सगळ्या टीम मेंबरचं, प्रामुख्याने सगळ्या व्हॉलंटियरचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो आणि शिवसेना कुटुंबाच्या वतीने या उत्सवाला खूप 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 शुभेच्छा देतो। दादा काय सांगाल, मंथन महोत्सव गेली 15 वर्ष सातत्यापणे चालू आहे, आज त्या कार्यक्रमाचा तिसरा दिवस। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे व्हॉलंटियरमध्ये तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत आहेत,
काय सांगाल त्या गोष्टीबद्दल? नक्कीच मला खूप खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आमच्या मंथनमध्ये अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते खाली अगदी 15-16 वर्षाचे कार्यकर्ते देखील आज सदस्य म्हणून आहेत. आणखीन इतक्या मोठ्या संख्येने माझ्यावर ते विश्वास ठेवून आज या मंथनचं काम करतायत. अगदी कसलीही अपेक्षा न ठेवता, उन्हा तानाची पर्वा न करता माझ्याबरोबर आज मैदानात सगळे ह्या मातीच्या खेळांमध्ये सहभागी आहेत. तर खूप खूप त्यांचं कौतुक आहे. त्यांच्यामुळेच आज मंथन जो महोत्सव आहे हा घोडबंदरपासून ते उत्तनपर्यंतच्या प्रत्येक शाळांमध्ये पोहोचलेला आहे. आणि त्या सर्व शाळांमध्ये जवळपास 85 शाळांमधील 5,500 विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. विविध मग ते क्रीडा प्रकार असू देत, आमचे काही सांस्कृतिक प्रकार असू देत किंवा इंडोर गेम्स असू देत, या सर्व प्रकारांमध्ये मिळून 5,500 विद्यार्थी जेव्हा सहभागी होतात. मागच्या वेळेस या मंथनच्याच मंचांवर उद्घाटन करताना आपल्या मीरा भाईंदर पालिकेच्या आयुक्तांनी हे थोडंसं वचन दिलं होतं की प्रॉमिस केलं होतं की अशा प्रकारचा जर क्रीडा महोत्सव, आंतरशालेय कला क्रीडा महोत्सव जर होत असेल आणि त्या ठिकाणी 2,000 किंवा 2,000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग होत असेल तर त्यांना आम्ही कुठलीही फी आकारणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं भाषण होतं. पण आता यावर्षी अचानकपणे त्यांनी धोरणामध्ये बदल केलेला आहे. मी त्यांना 2 वेळेस त्या संदर्भात भेटलो. ते बोलले आता धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे की अशा प्रकारचं फ्री काय करता येणार नाही. मी त्याच्यातून सुद्धा थोडासा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी डिनाय केलं. आता थोड्याच वेळात कमिशनर देखील या मैदानात उपस्थित राहणार आहेत. त्यावेळेस त्यांच्याकडनं रीतसर खुलासा करूनच घेऊ. पण माझी अशी तुमच्या माध्यमातून विनंती आहे प्रशासनाला की अशा प्रकारचे आंतरशालेय क्रीडा महोत्सव झाले पाहिजेत आणि जर होत असतील अशा प्रकारचे तर मैदान त्यांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून द्यायला पाहिजे. या मैदानामध्ये पालिका कुठल्याही प्रकारची इतर सुविधा देत नाही. पिण्याचं पाण्याची व्यवस्था नाही, वॉशरूमची व्यवस्था नाही. मग इतक्या मोठ्या प्रमाणे पैसे घेण्याचं कारण काय? तर आपल्याला फक्त मैदानच पाहिजे तर ते पालिकेने मोफत पुरवावं, या अशा प्रकारची विनंती आम्ही आयुक्तांना करणार आहोत.